नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की स्टेट बँक ऑफ इंडिया SBIमध्ये क्लेरिकलच्या पोस्ट निघाल्या आहेत किंवा क्लेरिकलची बंपर वॅकन्सी आलेली आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये। अतिशय चांगला जॉब म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे। सेंट्रलची गव्हर्नमेंटची सॅलरी तुम्हाला लागू पडते। सध्याचं जे वेतन आयोग जे 7th पे आहे त्यानुसार सॅलरी आहे। त्याच्यामध्ये बघा आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत। जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे बँकिंग सेक्टरमधल्या जॉबसाठी किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी बँकिंग सेक्टरमधले, त्याच्यामध्ये हा चांगला चान्स यासाठी आहे कारण की जागा या 5000 प्लस आहे। 5008 टोटल जागा आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये। आणि एनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतो। कुठल्याच प्रकारचं पर्सेंटेजची अट नाही, कुठल्याच प्रकारच्या स्पेसिफिक ब्रांचची अट नाही, ठीक आहे। याच्यामध्ये बघा पोस्ट आहे ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, म्हणजे आपण त्याला क्लर्क म्हणतो। त्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीज 7/9 म्हणजे 7 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये ऑलरेडी तुम्हाला सगळी माहिती इथे दिलेली आहे। त्यामध्ये बघा सर्कल वाईज इथे वॅकन्सीज दिलेल्या आहेत। आपल्या महाराष्ट्र रिलेटेड आपण इथे बघूच तर याच्यामध्ये 2 एक्झाम होतात। तुम्हाला मी थोडं ब्रीफली इथे सांगायचा प्रयत्न करतो। 2 एक्झाम होतात, एक प्रिलिमिनरी होते, एक मेन्स एक्झाम होते। प्रिलिमिनरी ही क्वालिफाईंग टेस्ट असते, मेन्सचं तुमचा कट ऑफ लागतो पूर्ण, जे काही तुम्हाला मेरिट रँक जी जाते ती। आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 747 पोस्ट आहे टोटल। बाकी याच्यामध्ये बाकी कॅटेगरी वाईज इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। 747 मध्ये 75 हे SC साठी आहे। त्यानंतर ST साठी 67 आहे, 201 OBC साठी आहे, बऱ्यापैकी जागा आहेत। EWS साठी 74 आहे आणि 330 आहे जनरलसाठी, ठीक आहे। टोटल 747 जागा इथे दिलेल्या आहेत। चांगला चान्स आहे एनी ग्रॅज्युएटसाठी। त्यामध्ये आपण थोडंफार जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे इथे बघणार आहोत। बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट दिलेलं आहे। एज लिमिट ॲज ऑन 1/8/2022 म्हणजे बघा 1/8पर्यंत तुमचं जे काही एज लिमिट आहे ते असणं आवश्यक आहे। 20 कमीत कमी एज लिमिट हे 20 आहे, 20च्या आतमध्ये चालणार नाही। आणि जास्तीत जास्त 28 एज लिमिट इथे चालेल, म्हणजे 28 तुमचं जर कंप्लीट झालं असेल ॲज ऑन 1/8 म्हणजे ऑगस्टपर्यंत 1 ऑगस्ट 2022पर्यंत एज लिमिट कमीत कमी 20 कंप्लीट आणि 28 हे मॅक्सिमम एज लिमिट आहे। हे ओपनसाठी आहे। OBC साठी बघा 3 वर्ष शिथिल म्हणजे ते होतात 31पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि SC ST साठी 5 वर्ष शिथिल म्हणजे ते होतात 33पर्यंत, ठीक आहे। बाकी एज लिमिट इथे वेगवेगळे दिलेले तुम्ही बघू शकता। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन ॲज ऑन 30/11 म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही इथे तुमचं डिग्री जर तुमचं मार्कशीट आली नसेल, सर्टिफिकेट आलं नसेल तरी तुम्ही 30 नोव्हेंबरच्या आधी जर ती आली तर तुम्ही फॉर्म इथे भरू शकता। जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं आता 30 नोव्हेंबरच्या आधी डिग्री होईल किंवा तुमचं मार्कशीट येऊन जाईल तर तरी तुम्ही आता फॉर्म इथे भरू शकता, ठीक आहे। यामध्ये बघा मित्रांनो, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज ॲज सच सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे। म्हणजे ग्रॅज्युएशन चालेल, इन शॉर्ट सांगतो की ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिनचं चालेल, कुठल्याच प्रकारच्या पर्सेंटेजची अट नाही, कुठल्याच प्रकारच्या फॅकल्टीची किंवा ब्रँचेसची अट नाही। जसं आता BA BSc BCom किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट कोणीही इथे फॉर्म भरू शकतो। आता आपण इथे सिलेक्शन प्रोसिजरबद्दल बघू। द सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट, प्रिलिमिनरी अँड मेन्स एक्झाम दोनही ऑनलाईन आहे। अँड टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज, म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रातले असाल, महाराष्ट्रातून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मराठी माहिती असणं किंवा मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। अशा या पेपर पॅटर्न इथे दिलेला आहे पूर्ण, प्रिलिमिनरी मेन्स आणि टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज, ठीक आहे। फेज 1ची जी एक्झाम आहे ती प्रिलिमिनरी एक्झाम आहे। ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 100 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑनलाईन। धिस टेस्ट वुड बी ऑफ 1 आवर्स ड्युरेशन कन्सिस्टिंग ऑफ 3 सेक्शन्स ॲज फॉलोज, म्हणजे 100 मार्काची टेस्ट आहे। 1 तास तुम्हाला देण्यात येणार आहे, म्हणजे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे। बँकिंग एक्झाममधला हा महत्त्वाचा भाग आहे की तुम्हाला जो टाईमचा ड्युरेशन असतो तो कमी असतो आणि मार्किंग ते म्हणजे तुम्हाला जास्त क्वेश्चन सॉल्व करावं लागतात। हा एक मेन भाग असतो इथला। त्यासाठी तुमची जे सॉल्विंग म्हणजे आपण म्हणतो ना टेस्ट सॉल्विंग, क्वेश्चन सॉल्विंग ॲबिलिटी ही अतिशय फास्ट आणि चांगली पाहिजे, ठीक आहे। याच्यामध्ये बघा प्रिलिमिनरी एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, ते आहे 30 प्रश्न 30 मार्क्स 20 मिनिट हा स्लॉट दिलेला आहे मित्रांनो। स्लॉट म्हणजे तुम्हाला एवढ्या इतक्या टाईममध्ये हाच तुम्हाला टॉपिक तिथे सॉल्व करायचा आहे किंवा सेक्शन सॉल्व करायचं आहे, ठीक आहे। 3 सेक्शन्समध्ये आहे। इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्क 20 मिनिट। न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतो आपण ते 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिट। रिजनिंग ॲबिलिटी
35 प्रश्न 35 मार्क्स 20 मिनिट, ठीक आहे. टोटल 100 प्रश्न 100 मार्क्स 1 तास इथे दिलेला आहे. ईच टेस्ट विल हॅव अ सेपरेट टायमिंग, ठीक आहे. प्रत्येक सेक्शन जो आहे 3 टेस्ट सेक्शनमधला प्रत्येक सेक्शनला अलग अलग टायमिंग दिलेला आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्क्स, ठीक आहे. 1/4 मार्क दिलेला आहे निगेटिव्ह, म्हणजे 4 प्रश्न जर 4पैकी तुमचं जर 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा 1 मार्क इथे जाईल, ठीक आहे. नो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आर प्रिस्क्राईब फॉर इंडिव्हिज्युअल टेस्ट, म्हणजे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असे काही इथे दिलेले नाही आहे. ऑर फॉर ॲग्रिगेट स्कोअर सेक्शन वाईज मार्क्स विल नॉट बी मेंटेन, म्हणजे बघा सेक्शन वाईज मार्क्स जे आहे इथे बघण्यात येणार नाही आहे. तुमचा पूर्ण जो आहे तो याच्यानुसार तुम्हाला क्वालिफाय करणार आहे. तुम्ही जेवढे स्कोअर कराल तेव्हा तुम्ही मेन्समध्ये क्वालिफाय व्हाल, ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो, ॲडिक्वेट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन ईच कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी म्हणजे तुमच्या कास्ट वाईज ॲज डिसाइडेड बाय द बँक ॲप्रोक्सिमेटली 10 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज, ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे इथे की बघा ज्या काही वॅकन्सी असतात, फॉर एक्झाम्पल समजा आता टोटल 5000 वॅकन्सी आहेत, तर त्या 5000 मधले इंटू 10 म्हणजे 50,000 विद्यार्थी हे सिलेक्ट करतील मेनसाठी, ठीक आहे. म्हणजे इंटू 10 करा तुम्ही, जेवढे तुमचे वॅकन्सी असतील तेवढे ते सिलेक्ट करतील त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचे किंवा पर्टिक्युलर त्या याच्या. आपण टोटलमध्ये जर बघितलं तर 5000 वॅकन्सी आहे, 5000 इंटू 10 म्हणजे 50,000 हे सिलेक्ट होतील याच्यासाठी मेनसाठी, ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन मेन एक्झाम, म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट झाले मेनसाठी तर मेनचं स्ट्रक्चर काय राहील इथे बघा. जनरल फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क्स 35 मिनिट दिलेले आहे. जनरल इंग्लिश लँग्वेजमध्येच राहील हा प्रश्न पेपर सेक्शन. 40 प्रश्न 40 मार्क्स 35 मिनिट. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड परत त्याच्यात झाला मेन्समध्ये 50 प्रश्न 50 मार्क्स 45 मिनिट्स. रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, ॲक्च्युली याच्यामध्ये कॉम्प्युटर दिलेला आहे परंतु इथे थोडंफार इथे ॲप्टिट्यूड रिलेटेड जास्त प्रश्न असतात. त्यामध्ये 50 प्रश्न 60 मार्क 45 मिनिट्स. टोटल आहे 190 प्रश्न 200 मार्कांसाठी 2 तास 40 मिनिटाचा वेळ इथे दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे साधारण 160 मिनिटाचा कालावधी इथे दिलेला आहे, ठीक आहे. ईच टेस्ट विल बी हॅव सेपरेट टायमिंग, इथे पण तोच आहे, ईच टेस्ट विल बी हॅव सेपरेट टायमिंग. आणि हा जो मेन्सचा तुमचा कट ऑफ आहे मित्रांनो, कट ऑफ म्हटल्यापेक्षा हा जो मेन्सचा तुमचा पेपर आहे हा अतिशय महत्त्वाचा, यावर तुमचा मेरिट आहे. याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा जर आपण अंदाज घेतला तर मागच्या 1-2 वर्षाचा तर तो व्हॅरी झालेला आहे 70 तर 90पर्यंत. म्हणजे आपण आता मागची एक्झाम जर घेतली तर त्याच्यामध्ये साधारण हा 83 ते 88च्या दरम्यान लागलेला आहे ओपनचा. बाकी कॅटेगरी वाईज मग हा कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे 200पैकी 85 83 ज्यांना मार्क आहे किंवा 88च्या जवळपास ज्यांना मार्क आहे 85च्या रेंजमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे फायनली, म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट, ठीक आहे, ओपनचा. बाकी कॅटेगरी वाईज थोडं कमी जास्त होतील, ठीक आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग, ते परत 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे मेन्समध्ये सुद्धा. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तुमचे तर 1 मार्क तुमचा जाईल. आता इथे बघा लिस्ट ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू स्टेट, म्हणजे स्टेट वाईज तुम्हाला कोणत्या मीडियममध्ये एक्झाम येणार आहे, म्हणजे कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम येणार आहे ते दिलेलं आहे. महत्त्वाचं इथे महाराष्ट्र बघा, इंग्लिश हिंदी आणि मराठी, म्हणजे तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला कुठल्याही लँग्वेजमध्ये, इंग्लिश तर कॉमनच आहे, हिंदी किंवा मराठीमध्ये तुम्हाला ऑप्ट करून 2पैकी 1 तुम्हाला राहील. म्हणजे इंग्लिश आणि मराठी राहील किंवा इंग्लिश आणि हिंदी राहील तुम्हाला, ठीक आहे, महाराष्ट्रासाठी. बाकी मग स्टेट वाईज अलग अलग दिलेलं आहे किंवा सिटी वाईज दिलेलं आहे. बघा मित्रांनो एक महत्त्वाचा पॉईंट इथे दिलेला आहे की वेटिंग लिस्ट जी आहे ती 50% जे वॅकन्सी जेवढ्या आहे त्याचे 50% ते वेटिंग लिस्टमध्ये घेतील. फॉर एक्झाम्पल समजा आता 5000 वॅकन्सीज आहे तर त्याचे 50% म्हणजे 2500 मुलांची इथे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये वेटिंग लिस्ट लागणार आहे. आपण जर महाराष्ट्राचा भाग घेतला तर महाराष्ट्रामध्ये साधारण 747 वॅकन्सी यांनी दाखवलेल्या आहे. 50% जर पकडला एक राऊंड फिगरमध्ये आपण पकडलं तर 350 ते 450च्या रेंजमध्ये इथे ते वेटिंग लिस्ट घेतील. म्हणजे ही पण चांगली एक न्यूज आहे, म्हणजे बऱ्यापैकी सिलेक्शनचे चान्सेस तुमचे इथे वाढतात. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, प्रिलिमिनरी एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल इन नोव्हेंबर 2022. अ टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर इज प्रोव्हाइडेड अंडर, म्हणजे हे केली आहे त्यांनी, एक्झामिनेशन सेंटरची लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. नोव्हेंबर 2022ला तुमची जी प्री एक्झाम आहे ही राहण्याची शक्यता आहे. डेट ती नंतर तुमच्या साईटवर देतीलच, आपल्या ऑफिशियल साईटवर. पे स्केल बघा, पे स्केल यांनी दिलेलं आहे इथे 17,900. त्यानंतर जे फायनल पे स्केल आहे ते 47,920 आहे. परंतु आपल्याला मधल्या पॅकेजचं काही आपल्याला घेणं देणं नसतं. स्टार्टिंगचं जे बेसिक आहे 17,900 ते महत्त्वाचं असतं. द स्टार्टिंग बेसिक पे यांनी स्टार्टिंग बेसिक पे 9,900 दिलेलं आहे. 17,900 प्लस 2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट्स ॲडमिसिबल टू ग्रॅज्युएट्स, ठीक आहे. म्हणजे 19,900 तुमचं बेसिक राहणार आहे. याची टोटल सॅलरी अराऊंड ही सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे याची सॅलरी जास्त जाते, त्यामुळे आपण 35,000 याचे बेनिफिट जास्त असतात, अलाउन्सेस जास्त असतात. तर ही साधारण
35,000च्या रेंजमध्ये ही जाऊ शकते. एक्झाम सेंटर्स जे आहे प्रिलिमिनरी मेन्स एक्झामसाठी, तर त्यामध्ये बघा आपण स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये बघू. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, त्यानंतर धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर हे पूर्ण याच्यामध्ये कुठेही तुम्ही एक्झाम सेंटर इथे घेऊ शकता. गाईडलाईन्स दिलेले आहे. तुम्हाला जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे त्याची ऑफिशियल साईट दिलेली आहे. ऑफिशियल साईट तुम्ही त्या साईटवर तुम्ही अप्लाय करू शकता. ते आता ऑलरेडी सुरू झालेलं आहे, म्हणजे 7 तारखेपासून सुरू झालेलं आहे ते, आणि 27 तारखेमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. जे काही PDF आहे याची PDF मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर केलेली आहे. इंजिनिअरमुळे आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी शेअर केलेली आहे. प्लस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं ऑफिशियल लिंक किंवा जे काही आपली PDF आहे ती मिळून जाईल. अतिशय चांगला चान्स आहे ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे किंवा ज्यांना एंट्री घ्यायची आहे. तुम्ही एंट्री घेतल्यानंतर बाकीचे पोस्ट देऊ शकता किंवा तुमचं प्रमोशन लेवल पण बऱ्यापैकी तिथे असते. प्रमोशन चॅनल चांगले आहेत बँकिंग सेक्टरमध्ये, आणि SBIचा जॉब हा चांगला ड्रीम जॉब समजला जातो. त्यामध्ये अतिशय चांगला चान्स आहे. महाराष्ट्रामध्ये 747 पोस्ट दिलेले आहे. तुम्हाला याच्यामध्ये बघा, पहिली जी प्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटू 10 म्हणजे साधारण 7,500पर्यंत तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता, म्हणजे कॅन्डिडेट्स घेतील, विद्यार्थी घेतील. त्यानंतर मेन्समध्ये तुमचा मेन जो कट ऑफ आहे तो लागतो, म्हणजे मेन जे मेरिट आहे ते तुमचं याच्यामध्ये लागतं. 200 मार्कापैकी तुम्हाला जितके मार्क्स स्कोअर करता येईल, म्हणजे तुम्हाला अंदाजे 90+ स्कोअर करणे अतिशय आवश्यक आहे कट ऑफमध्ये बसण्यासाठी. ओपन कॅटेगरी, बाकी OBC, ST, ST वगैरे ती रेंज थोडीशी वेगळी, 75 ते 80-85 पर्यंत ती रेंज राहील. परंतु कट ऑफ हा थोडाफार व्हॅरी होत राहतो टोटल पोस्टनुसार किंवा कॅटेगरीनुसार. आपण इथे टार्गेट जे आहे ते 200पैकी 90चं टार्गेट करायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर अतिशय चांगली वॅकन्सी आहे मित्रांनो. तयारीला लागा. तुमचं ऑलरेडी तयारी बऱ्यापैकी झाली असेल, ज्या विद्यार्थी आधीपासून आहेत ते, आणि जे आता नवीन सध्या तयारी करतायत किंवा नवीन जे फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, SBI सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. पॅकेजेस चांगले राहतात, इन्क्रीमेंट चांगले राहतात, बेनिफिट्स चांगले राहतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे, आणि याची जी पोस्टिंग आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या डिफरंट एरियाजमध्ये मिळते ऑल ओव्हर इंडियामध्ये. परंतु तुम्ही जर रँकमध्ये असले, म्हणजे तुम्ही जर मेरिट रँक तुमचा चांगला असेल, तर तुम्ही जे रेसिडेन्शियल एरिया किंवा कॉरेस्पॉन्डंट ॲड्रेस तुम्ही जिथे टाकता, फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरचे असाल, तुम्ही फॉर एक्झाम्पल वर्धा टाकलं असेल, किंवा तुम्ही कुठेतरी पुण्यातले असाल, पुण्यामध्ये तुम्ही ते एखादं सासवड असेल किंवा एखादं शिरूर वगैरे असेल, कुठलं तरी तुम्ही रेसिडेन्शियल असाल, तर तुम्हाला त्याच एरियामध्ये पोस्टिंग देण्याचाही प्रयत्न करतात स्पेसिफिकली क्लेरिकल पोस्टसाठी. ठीक आहे, तर त्यामुळे अतिशय चांगला चान्स आहे, चांगला जॉब आहे. लेडीजसाठी स्पेसिफिकली हा जॉब अतिशय चांगला समजला जातो, कारण की हा चांगली ऑपॉर्च्युनिटी समजली जाते बँकेचा जॉब. या ॲडबद्दल तुमचे काही जाहिरातीबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.